स्पोर्ट्स या दोन टीमच्या दरम्यानची मॅच आपण पाहताय. माननीय नामदार श्री उदयजी सामंत पुरस्कृत सामाजी साहेब पुरस्कृत ओम साई स्पोर्ट्स आयोजित रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 पर्व 8व आणि 8व्या वर्षामध्ये एक वेगळेपण या स्पर्धेला मिळालंय. ते म्हणजे लीग स्टेजद्वारे यावर्षी मॅचेस खेळवण्यात येत आहेत. आमच्या समवेत द व्हॉइस ऑफ इंडियन टेनिस क्रिकेट हरेश पंड्या सर जोडले गेले. त्यांचा मनपूर्वक स्वागत करतो. यावेळेस ऑन साइडला अगदी मनगटाच्या साह्याने बॉलला उडवून दिलं. सरळ 6 धावांकरिता पहिला षटकार. ठाकरे की तारीफ करनी होगी. विजय पावले ने बिल्कुल उनको जोन में गेंद दी थी. एक्शन रिप्ले. बहुत ही लाजवाब स्ट्रोक खेला था और 70-76 हमें देखने को मिला प्रथमेश ठाकरे द्वारा. ये एक्शन रिप्ले. बहुत अच्छा बैक स्विंग और गेंद ट्रैवल होती हुई 6 वैल्यूएबल रन्स. प्रथमेश ठाकरे आहे ऑन स्ट्राइक आणि त्याच्या समवेत मयूर रहाटे हा सुद्धा मात्र नवीन बॅट्समन मैदानामध्ये आहे. ओपनिंग जोडी आणखी एक रिव्हर्सचा पवित्रा घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु अपयश मिळाले. पहिल्या बॉलवरती सुद्धा अशीच काहीशी सुरुवात करू इच्छित होता परंतु त्याला यश मिळाले. त्यानंतर मात्र त्याने ऑन साइडला खेळण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय अगदी योग्य होता हरेश सर. आणि आता मात्र पुन्हा तोच पवित्रा घेतोय. पहा, टेक्निकल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला माहीत आहे एखादा बॉल डॉट गेल्यानंतर त्याच्या पुढच्या बॉलवरती काहीतरी वेगळं करावं जेणेकरून या मॅचमध्ये अगदी समतोल राखून ठेवता येईल त्याच्या बॅटिंगचा. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला गॅपमध्ये फिल्डर वेगाने चेंडू धडपडत अडवतोय. तोपर्यंत रन पूर्ण केल्या जातील 2. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. 8 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्या. तिरुपती सावर्डे आणि शिवांश स्पोर्ट्स या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळते. ओम साई स्पोर्ट्स रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित केलेली ही भव्य दिव्य सुसज्ज अशी स्पर्धा रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2022. यावेळेस लोवर फुल टॉस यॉर्कर लाईनचा बॉल यू मिस आय विल हिट आणि इथे मात्र दांडीगुल बॅट्समन आउट. परफेक्ट यॉर्कर. और ये यॉर्कर विजय पावले को एक महान गेंदबाज बनाता है. ये टूर्नामेंट में यॉर्कर का स्टैंडर्ड अगर आप देखें, अंकुर चौधरी को हमने कल डालते हुए देखा. ये 70-70 विकेट. 2 पैरों के बीच में की दरार में से बॉल फरार वहां पर पैर पर लगी और निकल गई. विजय पावले देखिए, काफी लोगों को ऐसा लगता है कि विजय पावले के अंदर वो जोश नहीं रहा. अभी कुछ दिन पहले उन्होंने मैन ऑफ द सीरीज अवार्ड लिया और हमारे अंपायर के टी शर्ट के पीछे एक वर्ड लिखा है RDS, रीडिफाइनिंग सक्सेस. विजय पाटिल हैज विजय पावले हैज रीडिफाइंड द सक्सेस. हैट्रिक से स्टार्ट किया ये टूर्नामेंट को और इससे बड़ी बात क्या हो सकती है. सो RD सामंत इंफ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड का जो घोष वाक्य है रीडिफाइनिंग सक्सेस, विजय पावले हैज रीडिफाइंड द सक्सेस. और विजय पावले विजय दिलाने वाला खिलाड़ी अभी भी है, ये उन्होंने बताया. विजय पावलेचं हे पहिलं षटक या ठिकाणी मात्र संपुष्टामध्ये आलंय. 8 धावा पहिल्या ओव्हरमधून खर्च झाल्या. एक विकेट त्यांनी मात्र मिळवला शेवटच्या बॉलवरती. मांगळेगावचा हा सुपुत्र आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून टेनिस क्रिकेटमध्ये ज्याने अगदी वेगळी ओळख मिळवली आहे आणि आजही तीच दमखम, तोच दरारा, तीच दहशत त्याची मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस ऑफस्टिकच्या बाहेरच्या बॉल सोबत थोडक्यात छेडछाड काढण्याचा प्रयत्न झाला, त्यामध्ये तो यशस्वी सुद्धा होतोय. गली आणि शॉर्ट पॉइंट मधून चेंडूला सरळ काढून दिलाय आणि थर्डमॅन कडे जात असताना चेंडूला अडवलं. तोपर्यंत 2 धावा इथे सहजतेने कंप्लीट केल्या. स्क्रीनवरती आपण पाहू शकताय संतोषजी नाणेकर सर, अर्थात टेनिस क्रिकेट .inचे CEO आणि आमचे पुण्याचे
ज्ञानाचा महासागर ज्यांना म्हटलं जातं, नरेशजी ढोमे सर हे मात्र निश्चितपणे स्क्रीनवरती बातचीत करताना पाहायला मिळतात आपल्याला. समोर खेळला एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी मात्र पोहोचतोय, तोपर्यंत रन आणखीन मिळतील 2. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. पहा कॅमेराची क्लिअरिटी आणि ज्या पद्धतीने कॅमेरा वर्क होतंय, तब्बल हरीश सर 10 कॅमेऱ्यांनिशी ही स्पर्धा कव्हर केली जाते. काय म्हणाल एकंदरीत या कॅमेरा विजनच्या बाबतीत? पुढच्या या बॉल नंतर आपण ती नक्की चर्चा करूया. समोर खेळा डाऊन द ग्राउंड फिल्डर वेगाने पोहोचतोय, तोपर्यंत मात्र रन कंप्लीट केली जाईल 1. येस हरीश सर. देखिए कैमरा जिस किसी ने भी खोज की है उसकी, आई थिंक मैं उसको बहुत सलाम करना चाहूँगा. कैमरा और आईना कभी झूठ नहीं बोलता. शरीर के हाव भाव कैमरा बता देता है, क्या हो रहा है कैमरा बता देता है, और इसलिए कैमरा झूठ नहीं बोलता. आई थिंक संतोष नानेकर ने टेनिस क्रिकेट की दुनिया में आमूलाग्र परिवर्तन लाया है और इसका पूरा श्रेय उनको जाता है. आज 150 से भी ज़्यादा मुल्कों में अगर ये मैच देखा जा रहा है, क्रेडिट गोज टू ओनली एंड ओनली tenniscricket.in, जिन्होंने संतोष नानेकर ने इसको इजाद किया. और यस, आज हमारे जो भी ब्रॉडकास्टर्स हैं उनको भी मैं मुबारकबाद देना चाहूँगा. लेकिन इफ़ यू आस्क मी, द पायनियर इज डेफिनेटली संतोष नानेकर. ना अगदी बरोबर आहे, कारण की कॅमेरामनचा जे काय रोल असतो त्याला माहीत आहे. तो अतिशय नेटाने प्रामाणिकपणे त्याचा तो रोल निभावत असतो. देव पहा या ठिकाणी मात्र मैदानाची छोटी छोटी क्षणचित्रे आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपतोय. मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होऊया पुन्हा एकदा. यावेळेस मात्र बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जाऊन अडवलाय, तोपर्यंत मात्र रन कंप्लीट केली जाते. 1-14 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागल्यात. बाकी जर हरीश सर आपण पाहिलं ना, सगळे कॅमेरामन आपापल्या स्टँड सोबत एकाच जागी उभे आहेत, परंतु देव एकच असा कॅमेरामन आहे जो मैदानाच्या चारही बाजूला फिरतोय आणि चारही बाजूमध्ये छोट्या छोट्या काय काय गोष्टी घडतात याचं सगळं विवरण त्याच्या माध्यमातून त्याच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले जातात आणि ते तुमच्या समोर प्रसारित होत आहेत. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा पॅडवरती आदळला बॉल, लाऊड अपील होतीये, परंतु या अपीलमध्ये जितका हवा तितका आत्मविश्वास नव्हता. लेग बाईसचा इशारा आहे पंचांच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 2 ची सुद्धा येथे मात्र होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल झाली आता मात्र 15वर 1 विकेट. काय म्हणा हरेश सर, 2 ओव्हरचा खेळ संपला, 15 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. एकंदरीत 7.50 ची सरासरी आहे. एवढी सरासरी पुढे अजून कंटिन्यू केली तर त्या धावा इनफ असतील का पुढे डिफेंड करण्यासाठी? नहीं, देखिए 45 से 50 के आसपास में स्कोर जाएगा. ये हमारी स्कोर बुक को आप देख रहे हैं. स्कोरिंग की एक इंटरेस्टिंग स्टोरी है. जब क्रिकेट खेल की शुरुआत हुई इंग्लैंड में, तो पेड़ की टहनी को काट के उसके ऊपर से चाकू से स्क्रैच मार्क गिराए जाते थे और वो स्क्रैच मार्क के ऊपर से शब्द उद्भवित हुआ है स्कोर. और आज क्रिकेट में सबसे इंपॉर्टेंट चीज क्या है मालूम है? जब दो दोस्त मिलते हैं, मैच चल रहा है, पहला सवाल पूछा जाता है हाय हेलो ने, स्कोर काय झाला, स्कोर क्या हुआ, व्हाट इज द स्कोर. इसलिए स्कोरिंग इज इंपॉर्टंट. आणि दर्शनाताई पवार आमच्या या ठिकाणी मात्र फार चांगलं स्कोरिंग त्यांचं दरवर्षीप्रमाणे. इथे क्या बात है यार, विजय पावले सेकंड बोल्ड. इथे दांडीगुल, आणखीन एक विकेट विजय पावलेच्या अकाउंट मध्ये. 70 विकेट. यॉर्कर्स देखते ही बनते हैं, मतलब यॉर्कर सम्राट ही कहा जाएगा. आज पिछले कई सालों से वो निरंतरता के साथ ये यॉर्कर करता आ रहा है. और देखिए बहुत ही परफेक्ट रिलीज और लेग स्टंप वहाँ पर दांडी गुल, और यहाँ पर विजय पावले ने 70 विकेट लिया. बेहतरीन. और कार्ट व्हीलिंग, जैसे गाड़ी का पहिया घूमता है इसको कार्ट व्हीलिंग कहा जाता है. किसी ज़माने में डेनिस लीली कहिए, लेन पैस्को, जेफ थॉमसन, एंडी रॉबर्ट्स, माइकल होल्डिंग, इनकी गेंदों पर इस तरह कार्ट व्हीलिंग देखने मिलता था, वो देखने मिला. पुढचा बॉल घेऊन विजय पावले राईट मोर द विकेट. यावेळी डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न पुढे सरकलाय, परंतु इथे सुद्धा रनआउटचा खतरा आहे. पाहूया पंचांनी इथे मात्र मागणी केली आहे तिसऱ्या पंचांची, कारण की क्लोज कॉल होता.
एकंदरीत पाहिलं सर मैदानाची सुसज्जता तुम्ही सालाबाद प्रमाणे याही वर्षी इथे आहात अगदी बऱ्याचशा वर्षांपासून आपण इथे येत आहात काय तुम्हाला यावर्षी या सगळ्या मैदानाच्या अवतीभोवती परिवर्तन जाणवतोय मोर ग्रास, घास बहुत ज़्यादा है, सिल्वर कॉइन टॉस के लिए लीग फॉर्मेट, अब एक एडवेंचर शॉट वहाँ पर लग रहा है, देखो हिट एंड विन वायस युवा स्पोर्ट्स। सो ये एक नया आकर्षण है, रेस्ट वर्सेस बेस्ट का क्रिएटिव कॉन्सेप्ट है और गोल्ड कोला, जी हाँ बोल्ड कोला, हिट एंड विन, तो कई सारी चीज़ें हैं और सबसे बड़ी बात यह है कि होने वाले मैचेस, कल रिजवान सुरवे ने जो मेडन ओवर डाला उसके बाद आज विजय पावले का हैट्रिक, ये टूर्नामेंट बॉलर्स का होगा ऐसा मुझे लग रहा है। विजय पावले की गेंदबाजी का जायजा लेना, मतलब कितनी एक्यूरेसी के साथ वो यॉर्कर कर लेते हैं, इतना सहज सुंदर तरीके से, मानो कोई एफआई जैसी का विद्यार्थी कॉलेज में जाते हुए अपने बाल में कंगा घुमा रहा हो, ऐसा स्मूथ बॉलिंग उनकी, और यॉर्कर बड़े आराम से करता हुआ विजय पावले, जो बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, जो मैं बोलता हूं वो मैं करता हूं और जो मैं नहीं बोलता वो डेफिनेटली करता हूं, ये विजय पावले है ना अगदी बरोबर आहे परंतु आता ही अनावश्यकरित्या धाव घेण्याचा प्रयत्न होता काही एक आवश्यकता नव्हती या ठिकाणी कारण की नॉन स्ट्राईक यांचा बॅट्समन जागीच थांबला होता हे माहीत असताना सुद्धा वेगाने पुढे आला आणि तोपर्यंत विजय पावलेने चेंडू सरळ स्टंप्सवरती हिट केला आणि विजय पावलेसाठी ते ॲडव्हान्टेज होतं की त्याने मात्र डायरेक्ट चेंडू थ्रो केला अन्यथा मात्र इथे विकेट मिळाली नसती पहिल्या बॉलवरती यॉर्कर लाईनचा जो बॉल रिलीज केला ही विजय पावलेची खासियत आहे या स्पर्धेमध्ये आतापर्यंत मी पाहिल्याप्रमाणे जेवढं निरीक्षण झालंय विजय पावले एखाद्या संधीची वाट पाहतो ज्यावेळेस बॅट्समन शफल होतो त्याच्या पायामध्ये गॅप दिसते त्यावेळेस मात्र तो अगदी यॉर्क पद्धतीने चेंडूला डिलिव्हर करतो आणि सरळ दांडी उडवून देतो हे आतापर्यंतचं निरीक्षण या मैदानामध्ये राहिलंय इथे जागीच राहिला होता बॅट्समन समोर खेळला वी शेप मध्ये लॉंग ऑफला अगदी घरंगळत मैदानाला चाटत पुसत हा चेंडू अगदी फिल्डर पर्यंत येतोय तोपर्यंत एक रन कंप्लीट केली जाईल 16 धावा धाव फलकावरती आतापर्यंत लागल्या जातात एक चांगलं सुसज्ज मैदान या स्पर्धेसाठी उपलब्ध झालंय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण स्टेडियम आणि या स्टेडियम मध्ये सुरू असलेली ही भव्य दिव्य स्पर्धा रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 काय पर्व आहे काय या स्पर्धेची भव्यता दिव्यता यावेळचा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर अगदी समोर टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु पायावरती हा चेंडू रिलीज करण्याच्या नादामध्ये थोडंसं पुढे सरकला बॅट्समन आणि त्यामुळे इथे वाईट बॉल मिळतोय एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ही डाव जरूर आपल्याला पाहायला मिळेल यस सर रिदम बिगड़ गया, देखिए जो वो ड्राइव लगाया उसकी वजह से विजय पावले कुछ नया करने गए और वहां पर उन्होंने वाइड कर दिया। पहिला चेंडू अगदी योग्य होता जो ड्राइव्ह केला गेला होता शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी यावेळेस मात्र लवकर पिक करण्याचा प्रयत्न बॅटची टॉपेज लागली आहे आणि आणखीन एक 70-70 विकेट गेंदबाजी की अलग अलग विविधताएं देखने को मिल रही है। बिल्कुल आई लाइन के नीचे वो गेंद थी और उसको आंखों से ओझल होकर खेलने का प्रयास और क्या बेहतरीन कैच वहां पर प्रथमेश पवार जो कि विकेट कीपर हैं 17 पे 4। तिरुपति सावर्डे हमेशा से एक बड़ा फोर्स रही है इस टूर्नामेंट में। पिछले एडिशन में प्रथमेश पवार की वो 77 रनों की पारी कौन भूल सकता है, 77 रन्स आई गेस, बहुत ही लाजवाब बल्लेबाजी उन्होंने की थी। विजय पावले बहुत अच्छा स्टार्ट उन्होंने दिया है, पिछले मैच में हैट्रिक, ये मैच में भी 3 विकेटें ले चुके हैं और विजय पावले डेफिनेटली द डिमोलिशन मैन के रूप में जाने जाएंगे। सर 6व्या क्रमांकाचं विकेट विजय पावलेच्या नावे होताना पाहायला मिळतोय यावेळेस आणखीन एक यॉर्कर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आणि या अस्त्रांचा अगदी योग्य वेळी योग्य ठिकाणी
हा वापर करताना विजय पावले आपल्या या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. ही याची खासियत आहे आणि या चेंडूवरती तो जास्त फोकस करतो. मैदानात तो ज्यावेळेस प्रॅक्टिस करत असतो त्यावेळेस मात्र या चेंडूचा सर्वाधिक वापर त्याच्या माध्यमातून केला जातो आणि आज ती प्रॅक्टिस त्याची मात्र मैदानामध्ये कामी येते. हे या स्पर्धेमध्ये तो दाखवून देतोय. प्रॅक्टिस मेक्स मेन परफेक्ट सर असं म्हटलं जातं आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे विजय पावलेची गोलंदाजी. यावेळेस पहा पुन्हा एकदा तो जो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता, बॅटचा बॉलचा नीटचा संपर्क झाला नाही आणि त्यानंतर प्रथमेश पवार नाना याच्या हातामध्ये हा चेंडू विसावतोय तोपर्यंत हा डॉट बॉलने होते या तिसऱ्या ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरचा स्पेल विजय पावलेने स्वतःचं पूर्ण केलं आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आहे 4 गडी बाद 17. देखिए पार्टनरशिप हो ही नहीं पाई. पहला विकेट 8 पर, दूसरा 15 पर, तीसरा 15 पर, चौथा 17 पर. अब जो डॉट बॉल्स को अगर मैं देखता हूं तो सिंगल्स के लिए, डबल्स के लिए तवज्जो करनी चाहिए थी, वो देखने नहीं मिली. चौके छक्के लगाना ये मैच के लिए ज़रूरी है, लेकिन उससे भी ज़रूरी 1 और 2 की तलाश में रहना ये बहुत ज़रूरी है. 4 और 6 को अगर आप रोटी और सब्जी दाल चावल समझते हैं तो 1 और 2 जो है वो नमक नींबू पापड़ अचार है. पूरा खाना तभी बनेगा जब इसमें सिंगल्स, डबल्स, बाउंड्रीज एंड सिक्सेस. कहीं ना कहीं मुझे ऐसा लग रहा है कि 18 गेंदों में 17 रन बने हैं और 4 विकेट जो गई है वो चारों डॉट बॉल भी वहां पर महंगे पडेंगे. चौथ्या ओव्हरकडे जातो आपण. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा थोडीशी गती कमी करून टाकलेला चेंडू होता. चांगलं त्या ठिकाणी मात्र रिदम मध्ये आहे बॉलर भूषण गोळे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक त्याचं सुद्धा स्पेल पूर्ण करण्यासाठी तो मैदानामध्ये दाखल झालाय. दर्शनाजी पवार मॅडम आमच्या संवेद गुणलेखिका म्हणून या मॅचसाठी आहेत, त्यांचं आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. स्वतः व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर सुद्धा कॉमेंट्रीसाठी सज्ज झाले. चेंडू हवेत, चान्स फॉर द सॉफ्ट डिसमिसल आणि हा चान्स स्वीकारलाय हसत हसत. त्या ठिकाणी मात्र फरदीन पाहायला मिळतो आणि बॅट्समन आउट. वहाँ पर देखे भूषण गोले ने वहाँ पर बैटर को बड़ा स्ट्रोक खेलने के लिए लालायित किया था और वहाँ पर देखिए तो भूषण गोले बहुत बड़े लेवल का महाराष्ट्र का लेदर बॉल क्रिकेट भी खेल चुके हैं और ये विकेट 70-70 का एक्शन रीप्ले. बहुत अच्छा बॉलिंग एक्शन ऑन द राइज, शॉट एंड पुल. बल्लेबाज की नाराजी, लेकिन भूषण गोले राजी क्योंकि कैच ले रहे हैं फरदीन काजी और इसी की वजह से हो सकता है वो जीत जाएंगे बाजी. निश्चितपणे फटका एलिव्हेट करू शकला नाहीये. यावेळेस पहा पुन्हा एकदा टॅप केला, फटका समोर खेळला. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये 1 रन पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न होऊ दिला जात नाहीये. विकेट किपर प्रथमेश कडून थोडक्यात चुकी होतीये आणि या चुकीला माफी नाही मिळणार. दुसरी रन सुद्धा अगदी सहजतेने कंप्लीट केलं. प्रथमेश त्या ठिकाणी सांगतायत काही हरकत नाहीये, धावा आतापर्यंत जेवढ्या हव्या तेवढ्या त्यांनी उभारलेल्या नाहीयेत, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाहीये. एक्स्ट्रा एक धाव जरी इथे मात्र खर्च झाली तरी सुद्धा त्यांनी फार मोठं नुकसान होणार नाहीये. परंतु हातातून विकेट सोडू नका, कारण की विकेटचा विचार केला तर एकूण 5 विकेट्स आतापर्यंत बाद झाल्यात 19 या धावसंख्येवरती. निम्मी षटकं या ठिकाणी टाकून पूर्ण केलेत, अजून निम्मी षटकं बाकी आहेत. त्यातली काही 3 बॉल आता मात्र शिल्लक असतील. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी मात्र करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. पहा काहीसा सामना स्टॉप करण्यात आला. पंच काहीशी बातचीत करताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. हरीश सर आणि नरेश सर, मी आपणास नक्की एक सांगू इच्छितो, कालच्या दिवसापेक्षा आज मैदानाची सुसज्जता आणखी वाढत चालली आहे. काल जर आपण पाहिलं तर मैदानाच्या अवतीभोवती बॅनर्स थोडेसे कमी होते, आज बॅनर वाढलेत. कदाचित येणाऱ्या 26 तारखेची जी शो मॅच आहे त्या शो मॅच पर्यंत आणखीन बॅनर्स मैदानाच्या अवतीभोवती वाढतील, ज्यांच्या माध्यमातून थोडं का होईना या स्पर्धेला काहीतरी योगदान देण्याचा प्रयत्न होतो. जसं पहा आपण मगाशी उल्लेख केला, हिट अँड विन म्हणजे बॅनरला जर बॉल लागतोय तर कदाचित त्या ठिकाणी बोल्ड कोला जे कोल्ड्रिंक्स आहेत ते मात्र त्या ठिकाणी दिसतात आपल्याला. त्यानंतर समोर अगदी आमच्या मंचाच्या डाव्या साईडला
हिट अँड विन युवा स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी हिट अँड विनचा बोर्ड लावण्यात आला आहे. सो त्या ठिकाणी मात्र निश्चितपणे आणखीन बॅनर्स कदाचित वाढतील. परंतु मित्रांनो, जे यूट्यूब लाईव्हच्या द्वारे आमच्यासोबत जोडले गेले टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून, आपल्यासाठी मात्र नक्की खुशखबर असणार आहे. दिनांक 26 तारीख तुम्ही विसरू नका. 26 तारखेला सायंकाळी ठीक 8 वाजता तमाम आमच्या प्रेक्षकांच्या साक्षीने आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो एक मोठी मॅच, शो मॅच. आणि त्या शो मॅच मध्ये एकीकडे खेळताना पाहायला मिळतील रायगडमध्ये सगळे बेस्ट खेळाडू आणि त्यांच्या अगेन्स्ट संपूर्ण भारतातील बेस्ट खेळाडू, अशा रेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि त्या मॅच मध्ये अगदी टेनिस क्रिकेटच्या व्ह्यूअर्सचा जो पहिला रेकॉर्ड होता तो रेकॉर्ड पूर्णपणे तुटण्याची दाट शक्यता. हरेश सर, तुम्हाला काय वाटते, तो आकडा जो 67-68 हजारावरती होता मागच्या वर्षी, तो या वर्षी या मॅचला किती पर्यंत जाणं अपेक्षित असेल? नहीं, देखिए मैंने कल भी बताया था 1 लाख की बम्पर ओपनिंग, क्योंकि अट्रैक्शन ये है कि जब खिलाड़ी पंजाब, हरियाणा, नई दिल्ली, कोलकाता, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ़, मध्य प्रदेश से खेलेगा तो उसके शहर के लोग भी देखेंगे, उसके परिवार के लोग भी देखेंगे. मेरा ये मानना है कि जितना लिंक देखिए, और टेनिस क्रिकेट डॉट इन के लगभग आज 14 लाख के आसपास सब्सक्राइबर है, तो नोटिफिकेशन सबको जाएगा. और मैं समझता हूं कि 1 लाख की बम्पर ओपनिंग जो है मेरे ख्याल से होनी चाहिए. पहले 2 ओवर होते होते इट शुड बी अराउंड 1 लाख, ऐसा मुझे लग रहा है. अगदी बरोबर आहे. आमची तर पूर्णपणे इच्छा आहे की हा आकडा साधारणतः 1.25 ते 1.5 लाखाच्या आसपास जावा आणि टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आणखीन एक नवा विक्रम व्हावा की एखादी मॅच 1.5 लाख प्रेक्षकांनी एकाच वेळी युट्यूबवरती पाहिली. आणि मैदानाच्या अवतीभोवतीचा तुम्ही विचारच करू नका. ज्या पद्धतीने सातत्याने कालच्या दिवसापासून आपण सांगतोय सर्व प्रेक्षकांना की तुम्हाला जर ती मॅच पाहायची असेल तर मैदानावरती तुम्हाला 5 वाजता यावं लागेल, तरच तुम्हाला मैदानामध्ये बसण्यासाठी जागा किंवा उभं राहण्यासाठी जागा मिळेल. त्याशिवाय तुम्हाला जागा मिळणार नाही. कारण की ती मॅच बेस्ट वर्सेस रेस्ट, रायगड आणि संपूर्ण इंडिया या 2 टीममध्ये असणार आहे. सो विश ऑल द बेस्ट. त्या मॅचसाठी आम्ही शुभेच्छा देणारच आहोत. तत्पूर्वी या मॅचकडे जाऊया. बराचसा उशीर झाला या मॅचला, कारण की काही टेक्निकल गोष्टी आहेत त्या सुद्धा या ठिकाणी पार पाडल्या जातात. आमच्या टेक्निकल टीमच्या माध्यमातून सातत्याने एक चांगलं सहकार्य मिळत आहे. व्यासपीठावरती अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेत, आपण पाहू शकाल. त्यांचाच मला उल्लेख करायचा आहे हर्षल सर. याच्यामध्ये किस्मत शेठ भगत, त्याचबरोबर संदेश ठाकूर, प्रवीण पाटील, जयेश म्हात्रे, राहुल बांगर, वीरेंद्र पाटील, ही सगळी नवी मुंबईची मित्रमंडळी, दीपक पवार यांची सगळी मित्रमंडळी, आमची मित्रमंडळी इथे या मंचावरती दाखल झालीत. दे यूज टू कम एव्हरी ईयर, दरवर्षी ही लोक येतात आणि 4 चांद लग जाते हैं जब ये लोग आते हैं. सो वॉर्म वेलकम, व्हेरी गुड इव्हिनिंग किस्मत शेठ अँड ऑल द टीम. या दरम्यान इथे आगमन होतोय नगरसेवक निमेश नायर यांचं. खूप खूप स्वागत आपल्या सगळ्यांचं. मला वाटतं मैदानामध्ये पुन्हा एकदा सामना रंगतोय. आणि खऱ्या अर्थाने अभिजित सर, ही मंडळी आज नुसते आलेली नाहीयेत, तर यावर्षी नवी मुंबई मित्र परिवाराच्या वतीने आपण पाहताय या मंचावरती ही आकर्षक अपाची बाईक, TVS अपाची, ती सुद्धा नवी मुंबई मित्र परिवाराच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली आहे. आणि यावर्षी एक वेगळेपण आहे या स्पर्धेला. या बाईकने मात्र 4 चांद लावून टाकलेत. मॅचच्या दिशेने जाऊया. गेम इज ऑन अगेन. यावेळचा चेंडू समोर लॉफ्ट केला ऑन साइडला, लॉंग ऑनच्या डोक्यावरून 70-70 ब्रँडेड षटकार.
यावेळेस आडव्या बॅटने खेळला, स्वीप केला, चेंडू सीमा पार, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेरून येतोय. 70-70 षटकार. पहले सूरज पास्टे, उसके बाद अक्षय कासार. यहां पर रॉय फिल्म का गाना याद आ रहा है, मतलबी हो जा जरा मतलबी, दुनिया की सुनता है क्यों, खुद की भी तू सुन ले कभी, सूरज डूबा है यारो, 2 शॉट सिक्सर के मारो, रस्ते भुला दो सारे गेंदबाज के. और 2 6 जो है भूषण गोड़े, 2 ओवर 21 रन, 1 विकेट. और मैच में वापसी जरूर की है यहां पर, हम कह सकते हैं शिवांश स्पोर्ट्स ने. अब 12 बॉल में यहां से और 20-22 रन बन जाते हैं, एटलीस्ट वो फाइट कर पाएंगे. ना निश्चितपणे या मैदानावरती सर आपण विचार केला तर 50-55 जर धावा बनतायत ना, तर त्या स्कोर सोबत या मैदानावरती चांगली फाईट केली जाऊ शकते. कालच्या ओपनिंगच्या आपण 2 मॅचेस पाहिल्या सर, तर 2 मॅचेसमध्ये पहिल्या मॅचला 35 धावा टार्गेट होत्या, दुसऱ्या मॅचला 37 धावा टार्गेट होत्या. त्या धावा त्या मॅचेस कुठेतरी वन साईड झाल्या आणि त्यामुळं पराभव स्वीकारावा लागला होता. परंतु कालच्या दिवसानंतर तिसरी मॅच जशी समोर आली तसतसा धावसंख्येचा पाऊस पडत गेला आणि कालच्या दिवसात आपण पाहिलं जवळजवळ 70-72 धावा सुद्धा टार्गेटसाठी ठेवण्यात आल्या होत्या. हे या मैदानाची वैशिष्ट्यता आहे. यावेळेस वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यशस्वी होतोय गोलंदाज गणेश देठे. एक जबरदस्त गोलंदाज आहे आणि हा सुद्धा यॉर्क स्पेशलिस्ट मानला जातो टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. यस, शक्ति चषक का मैन ऑफ द टूर्नामेंट खिलाड़ी था गणेश देठे, जहां उनको कार से नवाजा गया था. और ओम साई बांड्रा टीम के भी वो सदस्य हैं और बहुत ही बढ़िया ऑलराउंडर. ना अगदी बरोबर आहे. कार प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. यावेळेस समोर खेळला, विशेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू आउट ऑफ द पार्क. क्या बात है, इनसाइड आउटचा स्ट्रोक. 70-70 षटकार. सूरज पास्टे के बल्ले में अब गर्माहट आ रही है. हो सकता है हम सब दोपहर को अपना मोबाइल चार्ज कर रहे थे, सूरज पास्टे सूरज के अंदर अपने बल्ले को चार्ज कर रहा था. 70-76, 38 for 5. गणेश देठे जैसे उम्दा बॉलर के सामने लगाया हुआ क्वालिटी सिक्सर. सर मागच्या बॉलवरचा जो षटकार आहे अप्रतिम दर्जाचा होता. यावेळेस गती कमी केली होती चेंडूची आणि चेंडू मागे जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. तोपर्यंत मात्र 1च रन मिळणार आहे. षटकाराचा आपण उल्लेख त्या ठिकाणी करत होतो. ताकद जास्त लावली नव्हती, त्यामुळं चेंडू लिफ्ट करता आला नाही आणि ज्या पद्धतीने चेंडू फक्त समोर खेळण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तो यशस्वी झाला. त्याला माहित होतं फटक्यामध्ये कॉन्फिडन्स भरपूर होता, परंतु चेंडू जाईल की नाही याची शाश्वती नव्हती. सो इथे मात्र षटकार तर मिळाला. त्यानंतर एक सिंगल रन. ऑन स्ट्राईक नाव अक्षय कासार. यावेळेस मात्र आपला पाहायला मिळतोय गणेश देठे. यावेळेस पुन्हा एकदा वाईड यॉर्कर करण्यामध्ये यश मिळतंय आणि शफल झालेला बॅट्समनला पूर्णपणे जखडून ठेवलंय आणि याच गोष्टींनी गणेश देठेने आतापर्यंत प्रभावित केलंय. का मला मॅन ऑफ द सिरीजची कार शक्ती चषक मध्ये मिळाली याची एक जबरदस्त गोलंदाजी त्याने प्रदर्शना स्वरूपात या सर्व प्रेक्षकांच्या समोर आणून ठेवली आहे. चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस आणखीन एक फुलटॉस बॉल होता, परंतु पाहूया पंच या ठिकाणी मात्र आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. चांगली गोलंदाजी गणेश देठे या ठिकाणी मात्र फार प्रभावित केलंय. का मात्र इतक्या लांबचा प्रवास करून मी इथपर्यंत रत्नागिरीमध्ये खेळण्यासाठी आलोय याचं एक ज्वलंत उदाहरण त्याच्या गोलंदाजीने दिलंय. एक षटकार त्याच्या ओव्हरमधून जरूर आलाय, परंतु त्या षटकाराला विसरून त्याने जी स्ट्रॅटर्जी मनामध्ये आखली त्या स्ट्रॅटर्जीला त्याने मात्र समोर आणले. यावेळेस आडव्या बॅटने खेळलाय, घुटना टेक और सिक्सर देख. सेवेंटी 76, 5 ओवर 45 रन 5 विकेट. देखिए देखते देखते चित्र बदलता है. 17 पे 5 से 45 पे 5, 28 रन की भागीदारी. और पिछले 2 ओवर में दर्शकों ने शिवांश स्पोर्ट्स की बल्लेबाजी को एंजॉय किया है. सूरज पास्टे और अक्षय कासार बहुत अच्छी बैटिंग कर रहे हैं. 4 बॉल 12, सूरज पास्टे 8 बॉल 16. और वाकई में
पूरे तिरुपति सावर्डे टीम को एक मैसेज भेजा है कि उसे गुमान है मेरी उड़ान कुछ कम है, उसे गुमान है मेरी उड़ान कुछ कम है, मुझे यकीन है कि आसमान कुछ कम है। अब आखिरी 6 बॉल बचे, 6 बॉल में अगर 15 भी आ जाता है 60 इज अ गुड स्कोर, और अगर 60 का स्कोर आ जाता है बिलीव मी शिवान स्पोर्ट्स जो है एडी चोटी का जोर लगा देगी तिरुपती सावर्डे के सामने। सर आपण तर 55 ची गोष्ट करत होती, तर आता का गोष्ट 60 वरती पोहोचली आहे आणि आता जर 60 पर्यंत हा संघ गेला निश्चितपणे टफ फाईट मुकाबला सर्व प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे। जाऊया मॅचच्या दिशेने। पहिला बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल होता, त्याला समोर खेळायचा होता, बॅटची एज लागली, ऑफसाईडच्या बाहेरच्या बॉल सोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न, बॅट्समन आउट, 70 विकेट। देखिए फलंदाज बाद होऊन परतताना आपण बघतोय आणि या दरम्यान पुन्हा एकदा मी ह्या नवी मुंबईच्या आमच्या मित्रांचा उल्लेख करेन। किस्मत शेठ भगत, संदेश ठाकूर, प्रवीण पाटील, जयेश म्हात्रे, राहुल बांगर, वीरेंद्र पाटील, आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये। आणि थँक्यू सो मच। आपण नवी मुंबईचं जे मित्रमंडळ आहे त्यांनी टीव्हीएस अपाचे ही बाईक स्पॉन्सर केली आहे। मालिका वीर जो कोणी होईल त्याला ती मिळणार आहे। याच दरम्यान रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष बंडाशेठ साळवी यांचे इथे आगमन झालेलं आहे। मनपूर्वक स्वागत। सातत्याने नगराध्यक्ष असताना सुद्धा बंडाशेठ साळवी यांनी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी खूप सारं सहकार्य केलंय। हा मात्र चेंडू वाईड, निश्चितच वाईड। शेवटचं षटक सुरू आहे। पहिल्या चेंडूवरती बळी मिळाला, कॉट बिहाइंड, आणि नेक्स्ट डिलिव्हरी इज वाईड। मला वाटतं धावसंख्या 46 झाली आहे। हर्षल सर तिकडे आहेत, त्याचबरोबर हरीश सर सुद्धा तिथे आहेत। बॉल टू बॉल इन डिटेल सगळं आपल्याला कळतंय। इथे बॅटची एज लागली होती, टॉप एज होती, परंतु पहा यष्टांच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होते। वैभव बोंडकर यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतो। टेनिस क्रिकेटचा इंस्टाग्रामचा आपला अपडेटर आहे आणि चांगला खेळाडू सुद्धा आहे। आज या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये त्याचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय। 47 धावा पहा धाव फलकावरती लागल्यात, 4 बॉल अजून शिल्लक आहेत। सर अपेक्षा केली होती 60 पर्यंत स्कोर जाऊन थांबेल, परंतु पहिले 2 बॉल हे पूर्णपणे अक्षय टावरेच्या अगदी हातामधले होते आणि त्याने मात्र अगदी समर्पित केले थे बॉल टीमला। अक्षय टावरे डेफिनेटली देखिए बारामती के खिलाड़ी हैं, और जिस तरह हम मोटर बाइक और कार की बात कर रहे हैं, नरेश डोमे मुझे बता रहे हैं 13 बाइसिकल्स, वहाँ 13 बाइसिकल्स जितना बड़ी बात है अलग अलग टूर्नामेंट में। सो आई थिंक ही हैज अ क्वालिटी बॉलिंग। यावरचा चेंडू पुन्हा एकदा पहा गती परिवर्तन करून टाकला चेंडू होता। व्हाईट बॉलचा इशारा तो पंचाच्या माध्यमातून एक्स्ट्रा रन टीम अकाउंट मध्ये जोडली जाते। एक्स्ट्रा वरती थोडंसं कंट्रोल ठेवावं लागेल, कदाचित त्याची रणनीती सुद्धा असू शकते आणि त्या रणनीतीचा हिस्सा आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिला असेल। हरीश सर स्वतः आपण कॉमेंट्री करत होता, विकी भोईर नवी मुंबईचा गोलंदाज जो गोलंदाजी करत होता आणि त्यावेळेस मात्र निश्चितपणे ज्या पद्धतीने गोलंदाजी केली 4 वाईट टाकले होते त्याने आणि असं वाटलं होतं की विकीची गोलंदाजी खराब होती की काय, परंतु ज्या गोष्टीसाठी तो वाईट टाकत होता शेवटी त्याने साध्य केलं तेव्हाच तो गप्प राहिला आणि कदाचित तीच रणनीती आता मात्र अक्षय टावरेच्या माध्यमातून मला या ठिकाणी समोर दिसते। नहीं, बहुत जबरदस्त कमबैक है लास्ट ओवर में, और ये स्कोर जो है चेजेबल, गेटेबल, अचीवेबल है। आता मात्र 50-55 धावा याव्या एवढी अपेक्षा असणार आहे। यावेळेस पुन्हा रिव्हर्सचा पवित्रा घेण्याचा हा प्रयत्न पाहूया। पंच टर्न झालेत आमच्याकडे। व्हाईट बॉलचा पुन्हा एकदा इशारा येईल। 49 धावा अशा रीतीने मात्र धावफलकावरती लागल्या तर 6 विकेट्स इथे मात्र टीमचे बाद झालेत। अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। हरेश सर जर एखादा मोठा फटका आला ना तर एक फायटिंग स्कोर या ठिकाणी मात्र उभा राहणार आहे। ज्या 55 धावा या ठिकाणी हव्यात त्या 55 धावा डेफिनेटली मिळून जातील बॅटिंग करत असताना। शिवांश स्पोर्ट्सच्या टीमला इथे मात्र पहा पुन्हा एकदा ऑप्सिकच्या बाहेरचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, वारंवार बॅट्समन बीट होतोय। अक्षय कासारला मात्र या ठिकाणी पूर्णपणे बंदिस्त केलाय या गोलंदाजीने, काही त्याला समजत नाहीये कशा पद्धतीने आता मात्र या बॉलर समोर बॅटिंग करावी।
आतापर्यंत जर एकूण विचार केला तर 5 बॉल डॉट खेळ, त्यामध्ये 2 षटकार आहेत. 7 बॉल खेळून 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. इथे दांडी गुल, बॅट्समन आउट. आणखीन एक यॉर्कर बॉल अक्षय टावरेच्या माध्यमातून फेकला जातोय. व्हाट अ 70-70 विकेट. अगर कोई मुझे पूछेगा रत्नागिरी जो है ये अगर हाफुस आम के लिए पहचाना जाएगा, इस साल की रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी यॉर्कर्स के लिए जानी जाएगी. एवरी डे यॉर्कर की संख्या बढ़ती जा रही है. पिची कुछ ऐसा है, देखिए परफेक्ट यॉर्कर और लेग स्टिक उड़ा दिया. तो स्कोर है 49 फॉर 7 और कार्ट व्हीलिंग वहां भी देखने मिला था. 50 इज द टारगेट. ये स्कोर कार्ड. प्रथमेश ठाकरे 6 बॉल 8, मयूर रहाटे 5 बॉल 5, अमरीश नाईक 3 बॉल 1, प्रशांत कोरगावकर 0, गणेश शेलार 1, सूरज पास्टे 9 बॉल 16, अक्षय कासार 8 बॉल 12. ये दोनों ने मिलकर ही 28 रन बना दिए और 5 एक्स्ट्रास. बॉलिंग कार्ड विजय पावले 2 ओवर 10 रन 3 विकेट, भूषण गोळे 2 ओवर 21 रन 1 विकेट, गणेश देठे 1 ओवर 13 रन, अक्षय टावरे 1 ओवर 4 रन 2 विकेट. फॉल ऑफ विकेट्स 8, 15, 15, 17, 17, 45, 49. यानी कि गुच्छों में विकेटें 15 पे 2, 17 पे 2. बिल्कुल वहीं पर जो मिडल ऑर्डर था उसको उन्होंने तोड़ कर रख दिया. टू रन थ्रू अ साइड जिसको क्रिकेट में कहा जाता है, उस तरह की गेंदबाजी देखने मिली है. और मैच जीतने के लिए रन चाहिए 50 और इसके लिए बल्लेबाजी करनी होगी झकास. अगदी बरोबर आहे. आल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओम साई स्पोर्ट्स आयोजित रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 स्पर्धेमध्ये आले सर्व प्रेक्षक वर्ग जे आमच्या या संपूर्ण स्टेडियमच्या अवतीभोवती उपस्थित आहेत. बसण्यासाठी सुसज्ज असे स्टँड्स आहेत. अगदी ओपनिंग स्टँड जर आपण पाहिलं 2 स्टँड्स आहेत यावेळेस. अरियत ग्रुपचा एक स्टँड आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या मागे आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण स्टेडियमचा हा स्टँड. या ठिकाणी मात्र सगळ्या प्रेक्षकांसाठी तो सुद्धा एक एंड असणार आहे पिचसाठी. ज्यावेळेस बॉलर बॉलिंग करतो एक सुसज्ज असं स्टेज या स्पर्धेसाठी उपलब्ध झाला आणि ते सुद्धा एक या स्पर्धेचं वैशिष्ट्य असणार आहे. चांगली स्पर्धा आहे, सुसज्जित स्पर्धा. कशा रीतीने मॅनेज करावं, काय करावं, आदरणीय उपाध्यक्ष दीपकजी पवार साहेब यांना चांगलं माहीत आहे. सलग 8व्या वर्षामध्ये ही स्पर्धा अशीच नाही घेऊन आलेत. काही ना काहीतरी वेगळेपणा आणि काही ना काहीतरी नवीन करत करत आज हा प्रवास 8 वर्षांचा इथपर्यंत येऊन पोहोचला. आणि या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेल्या आमच्या सगळ्या नवी मुंबई परिवाराचं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सुस्वागतम. किस्मतजी भगत साहेब, संदेशजी ठाकूर, त्याचबरोबर राहुलजी आमच्या संबंधित या ठिकाणी आले, त्यांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर नवी मुंबईचे आमचे कालपासून या स्पर्धेमध्ये उपस्थित असलेले दीपकदादा पाटील यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आइए अगले टॉस के लिए शिवांश ने अगला जो मैच होगा, मैच नंबर 4 डोंबिवली ग्रामीण और मुन्ना देसाई 11, इसके टॉस के लिए हम तैयार हो रहे हैं. देखिए हमारे दोनों अंपायर्स ने सुनिश्चित किया कि पिच जो है ये बराबर से प्लेइंग फैसिलिटी के साथ बनी रहे. इस मैच के हमारे अंपायर अक्षय कोळमकर बॉलर एंड पर और स्ट्राइकर एंड पर अंपायर मिनेश मोंडकर. आप देख रहे हैं ओम साई स्पोर्ट्स आयोजित रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी 2022 8वां पर्व, जिस पर है पूरे हिंदुस्तान को गर्व, क्योंकि पूरे हिंदुस्तान भर के खिलाड़ी यहाँ पर खेलने आए हैं. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, पंजाब, हरियाणा, नई दिल्ली और इसके अलावा छत्तीसगढ़, मध्य प्रदेश के खिलाड़ियों को भी आप देखेंगे. तो बिल्कुल एक अखिल भारतीय प्रतियोगिता के रूप में इसको देखा जा रहा है. और दिवसकालीन और रात्रिकालीन ऐसे दोनों क्रिकेट प्रतियोगिता एक ही में ब्लेंड की गई है. रत्नागिरी के छत्रपति शिवाजी महाराज क्रीडांगण पर यह ऐतिहासिक प्रतियोगिता और हमारा कैमरा फॉलो करता हुआ देव हर्षद मडवी. मला आठवते लहानपणी मी एक कथा ऐकलेली, देव कुठे आहे, आणि जेव्हा धावसंख्या 50 पाहिजे
हिरण्यकश्यपने प्रल्हादला विचारलं देव कुठे आहे, तर तो बोलला देव पूर्वेकडे, पश्चिमेकडे, उत्तरेकडे, दक्षिणेकडे. तसा आपला हा जो ब्रॉडकास्टिंगचा देव आहे तो चहू दिशांमध्ये आपल्याला दृष्टिगोचर होताना बघायला मिळते. आइए 50 की जरूरत. नेवर की पहली गेंद एन वक्त पर इरादा बदला, प्रथमेश पवार ने उसे खेला विकेटों के पीछे. प्रथमेश पवार का प्रदर्शन महाराष्ट्र में अच्छा रहा है, महाराष्ट्र के बाहर भी बहुत अच्छा खेले हैं प्रथमेश पवार. गोवा कहिए, मध्य प्रदेश कहिए या फिर छत्तीसगढ़ कहिए. स्कोर 1 रन, 50 की दरकार है. इस बार बेहतरीन कवर ड्राइव और 1 रन स्कोर, आगे बढ़ता हुआ 2. इस प्रतियोगिता की विजेता टीम को 5 लाख रुपए और ट्रॉफी इनायत किए जाएंगे. उपविजेता टीम को 3 लाख रुपए और ट्रॉफी. मैन ऑफ द टूर्नामेंट के लिए टीवीएस अपाची नवी मुंबई मित्र परिवार द्वारा दिए जाएंगे. हमारे न्यू मुंबई प्रीमियर लीग के कमिश्नर दीपक पाटिल जी हमारे बीच उपस्थित हैं. इस बार हुक करने का प्रयास, लेकिन फाइन लेग सर्कल के अंदर था और उसके सर के ऊपर से जाता हुआ ये 70-70 चौका. दीपक मोरे इथे उपस्थित आहेत. सईद भाई तुम्ही पण इथे आहात, मंचावरती या सत्कारासाठी. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व 8 सीझन 8. Score 7 without loss, chasing 50 runs. इथे सत्कार आता होतोय माजी नगराध्यक्ष बंडाशेठ साळवी यांचा. आणि समोर आपण बॅटिंग आणि बॉलिंग एक चांगलं क्रिकेट बघतोय ह्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये. स्क्रीनवर आपण बघू शकता मान्यवरांचा सत्कार होतोय. बंडाशेठ साळवी यांचा सत्कार होतोय. सोबत निमेश नायर आहेत, अपूर्वा सामंत आहेत, नवी मुंबईची सगळी आपली टीम आहे. त्याच्यानंतर माजी रणजीपटू अनिल वालेकर आहेत, अमोल माने आहेत. आणि या सगळ्यांचा सत्कार आता इथे होतोय. आणि ही प्रथा आहे या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची. इथे जे कोणी मान्यवर येतात मग ते वेगवेगळ्या क्षेत्रातले असतात, त्यांचा यथोचित सन्मान दररोज आम्ही इथे करत असतो. मग बरे ते स्पॉन्सर असू देत, माजी क्रिकेटपटू असू देत, सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व असू देत, नवी मुंबईचे मित्र असू देत, राजकीय व्यक्ती असू देत, इथे येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत. तत्पूर्वी एक सूचना आली आहे. डोंबिवली ग्रामीण आणि मुन्ना देसाई 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपली प्लेइंग 11 लिस्ट घेऊन आमच्या कमेंट्री बॉक्स जवळ संपर्क साधा. ओवर टू हरीश सर. एक ओवर में 7 रन बने हैं और अब 43 रन, 43 रन रिक्वायर्ड. देखिए जिस तरह गार्ड लिया जा रहा है उसको बताया जा रहा है. अंपायर मिनेश मोंडकर इस वक्त बॉलर एंड पर है. और आणि आता सत्कार होतोय आमचे परम मित्र किस्मत शेठ भगत यांचा. किस्मत शेठ भगत, खूप खूप धन्यवाद. अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्व. न चुकता दरवर्षी इथे येणारी ही मंडळी. आपलं खास प्रेम या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीवरती, दीपक पवारांवरती, आणि आमचंही तेवढंच प्रेम. LBWचं अपील झालंय, आपण बघू शकतोय. छान सामना रंगलेला आहे आणि इथे मंचावरती सत्कार समारंभ रंगलेला आहे.
यानंतरचा सत्कार होईल अनिल वालेकर आणि अमोलजी माने. दोन धावा मात्र इथे मिळतात. हरेश सर आणि हर्षलजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचं धावतं समालोचन तुम्ही बघताय. अमोलजी माने आणि अनिल पालेकर सर यांचा आता इथे सत्कार होतोय. मी सईद भाई दीपक मोरे आपल्याला विनंती करतो, आपण टेक्निकल कमिटी सांभाळता त्यामुळे ही जी दोन मान्यवर मंडळी इथे आले त्यांचा सत्कार तुम्ही करायचा आहे. अनिल वालेकरजी आणि अमोल माने सर. स्कोर 10 रन्स विदाउट लॉस. 40 रन और चाहिए. 40 धावांची आवश्यकता है. ओवर टू यू हरेश सर. जी हाँ, 40 रिक्वायर्ड. ये हमारे लिए बड़ी खुशी की बात है. रणजी ट्रॉफी प्लेयर्स अनिल भालेकर साहब हमारे बीच उपस्थित हैं और हमारी हौसला अफजाई कर रहे हैं. इसके लिए आपका शुक्रिया. आपकी उपस्थिति हमारे लिए बहुत बड़ा प्रोत्साहन है. स्कोर 10. राहुल पाटिल की गेंद इस बार तान दिया, ऑन दी अप खेल दिया है और वहां पर क्या जबरदस्त क्षेत्र रक्षण देखने को मिल रहा है. अपने आप को झोंक दिया था. बिल्कुल इसी की मैं बात कर रहा था कि शिवांश स्पोर्ट्स को कमजोर ना समझे. अपने टीम के लिए चौका बचाया. सूरज पाष्टे मैच को गर्म करता हुआ वो 3 रनों की बचत. इस बार उठा दिया प्रथमेश पवार ने और बेहतरीन टाइमिंग के जरिए टप्पा खाती हुई बॉल. 70-74. ताकद नव्हती, फक्त कलात्मकतेने खेळलेला स्ट्रोक होता. कारण की प्रथमेश पवारला माहीत आहे गॅप सिलेक्शन कुठे आहे किंवा फिल्डर कुठे नाहीये. आपण या विषयावरती काल चर्चा केली होती की प्रत्येक बॅट्समनला या गोष्टीचं नॉलेज असायला हवं, त्या गोष्टीची माहिती असायला हवी. फिल्डर कुठे उभा आहे कुठे नाहीये त्याचा पूर्ण अभ्यास केल्यानंतरच तुम्हाला खेळावा लागतो. यावेळेस 5 चेंडूला उडवलंय आणि आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक येतोय, परंतु अगदी हॅलोजन वरती धडकलाय बॉल. 70-70 सिक्सर. बहुत अच्छा एग्जीक्यूशन, हैंड आई कोऑर्डिनेशन. 2 overs 21 रन्स. प्रथमेश पवार 9 बॉल 19. दत्त प्रसाद 3 बॉल 2. राहुल पाटिल 1 ओवर 14 रन. यानी कि अभी भी 29 रन चाहिए बची हुई 24 गेंदों में. ये भव्य सत्कार आप देख रहे हैं. रणजी ट्रॉफी में भारत अगर आप प्रतिनिधित्व करते हैं आपके लिए बहुत बड़ी अचीवमेंट है. डोंबिवली ग्रामीण आणि मुन्ना देसाई 11 या दोन्ही संघासाठी हा शेवटचा कॉल आहे की आपल्याला प्लेइंग 11 घेऊन इथे उपस्थित राहायचं आहे. धन्यवाद. सो 21 दत्त प्रसाद. प्रथमेश पवार के लिए हमेशा तिरुपति सावर्डे टीम ये इम्पॉर्टेंट रही है. हर साल ये प्रतियोगिता वो उन्हीं के लिए खेलते हैं और कमिटमेंट विजय पावले और प्रथमेश पवार दोनों की तिरुपति सावर्डे टीम के लिए देखी जा सकती है. ये वो टूर्नामेंट है जहां पर ये दो केवल और केवल संजय भाऊ के लिए ही खेलते हुए आपको मिलेंगे. इस बार उठा दिया. व्हाट अ शॉट. बिल्कुल स्टैंड में जाता हुआ, अरियंत ग्रुप के स्टैंड में जाता हुआ वो रॉकेट. 70-76. काय टायमिंग होतं आणि काय ताकद होती या फटक्याला. कालच्या दिवसापासून पहिला असा बॉल असावा जो डायरेक्ट स्टँड मध्ये जाऊन पडला आहे सर. इस बार एक और लंबा. अब ये तो मिसाइल लॉन्च कर दिया है दत्त प्रसाद ने और ये लगा 70-76.
बहुत ही लाजवाब बैटिंग यहाँ पर नवी मुंबई मित्र परिवार पुरस्कृत प्लेयर ऑफ द टूर्नामेंट टीवीएस अपाचे। इस वक्त स्क्वायर ड्राइव थोड़ा अपिछता, 1 रन और मिलेगा, स्कोर आगे बढ़ता हुआ 34। प्लेयर ऑफ द टूर्नामेंट अवार्ड जीतने के लिए कई खिलाड़ियों ने शुरुआत कर दी है अपनी ओर से। आखिरी दिन हमें पता चलेगा 27 तारीख को प्लेयर ऑफ द टूर्नामेंट कौन रहेगा। पिछले साल थॉमस डायस इनको ये अवार्ड से नवाजा गया था। 34 प्रथमेश के सामने दूसरे प्रथमेश, और अब देखिए बिल्कुल छत्रपति शिवाजी महाराज क्रीडांगण के घास के ऊपर आग लगाने वाला चौका। 70-74। अप्रतिम कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला। तो आइए टॉस सेरेमनी के लिए अब हमारे दोनों कैप्टन वहां उपस्थित होने जा रहे हैं और दोनों टीमों को अब वहां पर टॉस सेरेमनी के लिए ले जाया जाएगा हमारे टॉस बॉक्स में। 38 विदाउट लॉस, 12 की जरूरत है और मैच इस वक्त पूरी तरह से तिरुपति सावर्डे के पक्ष में। इस बार गेंद को घुमाया था, मिस टाइम किया है, हुक जरूर किया, बैकेट ऑफ स्क्वायर गेंद जाती हुई, 1 रन प्रथमेश पवार के लिए। स्कोर आगे बढ़ता हुआ 39। प्रथमेश पवार 11 बॉल 24, दत्त प्रसाद 6 बॉल 15, और इस तरह 39 एट द एंड ऑफ 3 ओवर्स। दीपक पवार कुठे असाल तर प्लीज संपर्क साधा। टॉस करायचा आहे नेक्स्ट मॅचचा आपल्याला। दीपक दादा पवार। आता सुद्धा स्टेडियम मध्ये खूप सारे क्रीडा रसिक, क्रिकेटपुढे नागरिक उपस्थित आहेत, प्रेक्षक उपस्थित आहेत आणि ऑनलाईन ऑलमोस्ट 9,000 लोक आता ही स्पर्धा बघतायत। 9,000 व्ह्यूअर्स they are watching live. तीन ओवर में 39 रन, 3 ओवर्स 39 रन। प्रथमेश पवार 24, दत्त प्रसाद 15। नया ओवर लेकर अब छत्रपति शिवाजी महाराज क्रीडांगण एंड से युवराज डुकले को पिछले मैच में भी एक ही ओवर मिला था, 5 रन देकर 2 विकेटें ली थी। मैं यहां पर चौथे ओवर में युवराज को बुलाया गया है। अब युवराज प्रिंस, विल ही बी एबल टू बिकम द प्रिंस ऑफ बॉलिंग? पहली गेंद इस बार गेंद की लाइन में आकर ड्राइव किया, बहुत अच्छी एल्बो पोजीशन, सर थोड़ा स्थिर था। थैंक यू। थोडासा इंटरप्ट करतो हरीश सर आपल्याला। मी बंडाशेठ साळवी यांना विनंती करतो की कृपया आपण टॉस साठी इथे बाजूच्या मंचावरती यायचं आहे। बंडाशेठ साळवी आपल्याला विनंती करतो। नेक्स्ट मॅच जी होणार आहे ती त्याचे दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि त्याची नाणेफेक आता होते। या दरम्यान आपण एक बघतोय उत्तुंग षटकार, व्हॉट अ शॉट। सेवेंटी 76, 4 रन चाहिए। अब गति परिवर्तन था, बहुत अच्छा गैदर किया विकेटों के पीछे। 46 विदाउट लॉस, 4th ओवर। पुढचा सामना डोंबिवली ग्रामीण वर्सेस मुन्ना देसाई 11 आणि माजी नगराध्यक्ष बंडाशेठ साळवी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे आता होताना दिसते। आणि मला वाटतं मैदानात तोपर्यंत एक गडी पण बाद झालेला आहे। स्पेशल सिल्वर कॉइन आहे डिझाईन केलेलं, आणि जो कॅप्टन
टॉस जिंकतो त्याला हे नाणं प्रेझेंट दिलं जातं आणि हे स्पॉन्सर केलं विनय ठाकूर या आमच्या नवी मुंबईच्या मित्रांनी. रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी. हंसते मुस्कुराते चेहरे आप देख रहे हैं यहाँ पे. किस्मत शेठ भगत आहेत, सईद मुकादम, निमेश नायर, बंड्या नांदगावकर, दोन्ही कॅप्टन, दीपक पवार, ही सगळी मंडळी तिथे आहेत. डोंबिवली ग्रामीण संघाने नाणेफेक जिंकले and they are going to bowl first. They are going to field first. डोंबिवली ग्रामीण, they will field first. They have won the toss. आणि मला वाटतं इकडे तिरुपती सावर्डे have won the match. थँक्यू सो मच एस कुमार साऊंड. आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 8 पॉवर्ड बाय कॅबिनेट मिनिस्टर उदयजी सामंत अँड स्ट्रॉंगली सपोर्टेड बाय द वन अँड ओनली किरण सामंत. खूप सारे घटक या खूप सारी व्यक्तिमत्व या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी बरोबर जोडली गेलेली आहेत. नवी मुंबईच्या मित्रांचा आम्ही नेहमीच उल्लेख करत आलोय, पण त्याचबरोबर गजेंद्र पाथरे यांचा आवर्जून उल्लेख करेन. स्वामी समर्थ रोड लाईन्सचे सर्व आहेत आणि दरवर्षी ज्या आपण आकर्षक चषक बघतो, आता सुद्धा आपण बघू शकता खूप छान ट्रॉफीज, रत्न जडित चषक इथे दिसत आहेत आणि ह्या ट्रॉफीज स्पॉन्सर केल्यात गजेंद्र पाथरे यांनी कैलासवासी सागर बाष्टे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ. त्याचबरोबर TVS अपाचे ही बाईक मिळणार आहे. प्लेअर ऑफ द सिरीज मालिका वीर किताब ही नवी मुंबई मित्रमंडळाने स्पॉन्सर केली आहे. त्यानंतर RD सामंत कन्स्ट्रक्शन कंपनी, चौगुले उद्योग समूह, अरिहंत ग्रुप, दरबार फॅमिली रेस्टॉरंट याच्या जोडीला ज्येष्ठ नगरसेवक राजन शेटे, वैभवी खेडेकर, तुषार साळवी, अभिजित दुडिये, प्रसाद बागदरे, सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन्स, दीपक साळवी, त्याचबरोबर JSW एनर्जी, JSW पोर्ट, सौरभ बलुष्टे, गणेश भिंगारडे, अमरीश पावसकर, शेखर कवितके, निरंजन सुर्वे, प्रसन्न शेठ आंबुलकर, बाबाशेठ नाचणकर, फ्लेक्स हार्डकोर जिम, फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड, आंग्रे पोर्ट, DVP इन्फ्रारेड, प्लेस डगआउट ज्यांनी स्पॉन्सर केले ते निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर,